शरद पवारांना राजकारणाचा चाणक्य का म्हणतात? म्हणजे महाराष्ट्रात तरी त्यांच्या राजकीय डावपेचांचा कोणालाही अंदाज येत नाही. विरोधकाच्या खेळीला त्यांच्यावरच उलटवून चित्त करण्याचा त्यांचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांच्या भूमिका या नेहमीच वादग्रस्त तर थेट राहिलेल्या आहेत. आज शरद पवार यांचा एक राजकीय किस्सा आपण बघणार आहोत. किस्सा राजकीय असला तरी थोर साहित्यिक ग. दी. माडगूळकर आणि वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे. गदिमांनी पवारांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि असं काही बोलले की साक्षात वसंतराव नाईक सुद्धा पोट धरून खळखळून हसले. काय होता किस्सा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सिद्धेश्वर आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय. यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार वयाच्या 24व्या वर्षी युवक काँग्रेसमध्ये दाखल झाले. अत्यंत तरुणपणात पवार भाषण कलेत पटाईत होते. त्यांच्या बोलण्यातली चतुराई बघून यशवंतरावांचा राजकीय वारसदार म्हणून पवारांकडे पाहिलं जाऊ लागले. 1966 साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याच्या पुढच्याच वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले. महाराष्ट्रात वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तर पवारांना राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. या काळात शरद पवार अस्सल राजकीय डावपेचांसाठी ओळखले जाऊ लागले होते. कुठेही राजकीय पेच तयार झाला की शरद पवार या तरुणाला बोलावलं जायचं. जिथं मते कमी पडतील तिथं पवार हजर व्हायचे. पवार राजकीय डावपेच करायचे आणि काम फत्ते करायचे. त्या काळात पवारांनी आपल्या कामातून काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांचा विश्वास संपादन केला. याच काळात थोर लेखक आणि कवी ग. दी. माडगूळकर हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. एक साहित्यिक असूनही गदिमा राजकारणात मुक्तपणे वावरायचे. लेखकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी विधान परिषदेत 12 वर्ष आमदारकी गाजवली. लेखकांच्या हक्कांसाठी ते पर्यायाने सरकारावर सुद्धा बेछूट टीका करायचे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी विधानसभेतले आमदार विधान परिषदेत येऊन बसलेले असायचे. 1968 मध्ये निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम ठाण्यातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पी. सावळाराम चांगले कवी आणि गीतकार. सावळाराम यांनी नगराध्यक्ष व्हावं यासाठी गदिमांनी मुख्यमंत्र्याकडे चाचपणी केली. खरं तर पी. सावळाराम नगराध्यक्ष झाले पाहिजेत ही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची सुद्धा इच्छा होती. पण बहुमत कमी पडत होतं. नगरपालिकेत आपल्याला बहुमत असतं तर पी. सावळाराम नगराध्यक्ष झाले असते. अशा वेळी वसंतराव नाईकांनी शरद पवार या तरुणाची आठवण झाली. मुख्यमंत्र्यांनी लगेच पवारांना बोलावून घेतले. निवडणुकीतली सगळी परिस्थिती समजावून सांगितली. पी. सावळाराम यांना नगराध्यक्ष करायचंय पण 2 मतं कमी पडत आहेत. काही कर पण पी. सावळाराम यांना नगराध्यक्ष कर असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना दिला. पवार तात्काळ ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ठाण्यात 2 दिवसांचा मुक्काम ठोकला. पवारांनी त्यावेळी काय डावपेच टाकले, काय केलं हे कोणालाही आजपर्यंत कळालं नाही. पण काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल अशी थोडीही शक्यता नसताना पवारांनी काँग्रेसचं बहुमत सिद्ध करून दाखवलं. ठाण्यात सावळाराम नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शपथविधी झाल्यानंतर पवारांनी सावळाराम यांना आपल्या गाडीत घेऊन तात्काळ वर्षा बंगला गाठला. गदिमा आधीच मुख्यमंत्र्यासमोर बसलेले होतेच. पवारांना बघून गदिमा उभे राहिले. पळत जाऊन त्यांनी पवारांच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणाले, शाब्बास बहादरा, काय काम केलंयस? येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलायस. हॉलमधले सगळे लोक पोट धरून हसू लागले. सावळाराम सुद्धा गालातल्या गालात हसत होते. खरं तर येड्याचा पाटील म्हणण्यामागे सुद्धा एक विनोदी कारण आहे. त्यावेळी ठाण्यात मोठं मेंटल हॉस्पिटल होतं. कोणी वेड्यासारखं वागायला लागलं की लोक म्हणायचे, याला ठाण्याला पाठवा रे. आणि सावळाराम यांचे गाव येडेनिपाणी म्हणून या दोन्ही गोष्टींचा रेफरन्स घेऊन माडगूळकरांनी येड्यांचा पाटील असा उल्लेख केला. पुढे बरेच वर्ष हा किस्सा मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहिला. पवारांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. राजकारणात असूनही त्या काळातली लोक एकमेकांची प्रेमाने थट्टा करायचे. आज आपण राजकारणाची पातळी बघतो तेव्हा त्या काळातील प्रेमळ आणि गमतीशीर लोकांची आठवण झाल्याशिवाय राहत. ज्यांनी तो काळ पाहिला ते 70 पार झालेले लोक गावाच्या पारावर या आठवणी हात वर करू करू सांगतात. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे आधुनिक केसरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे काय आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.